हॅलो फ्रेंड्स, मी पूजा ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजच्या स्लीवची डिझाइन सांगणार आहे आणि ही जी डिझाइन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्हीही सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। एल्बोपर्यंतची स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे 9 इंचाची। हे पहा 32 छाती आहे, त्यानुसार उंची 9 आहे आणि छाती 32 म्हणले की नाही 8 + 1 इंच। हे पहा अशा पद्धतीने घेतलेला आहे। खाली बॉटम 5 आहे + 1.5 इंच घेतलेला आहे। हे पहा आता आपण मार्किंग करून घेऊ। इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे खालून बॉटम पासून वरती आणि ते 1/2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेलं आहे सेंटरला बरोबर। हे पहा अशा पद्धतीने आणि आपल्याला मग अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर त्या पट्टीत। हे पहा अशा पद्धतीने आपण टाचणी लावून घेऊ आणि स्टिच करून घेऊ। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, डिझाइन खूप छान आहे आणि सोपी आहे। मी तुम्हाला एकदम स्पष्ट म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे, फक्त पूर्ण व्हिडिओ पहा। हे पहा मी पोटली करून घेते पहिले स्टिच करायच्या आधी। अशा पद्धतीने आपण पोटली ही करायची आहे। छोटासा कपडा घेऊन थर्माकोलचा बॉल वगैरे ठेवायचा आणि धाग्याने गुंडाळून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने 7-8 लागतात। मी करून घेतलेले आहे दोन्ही स्लीव्सला। आता आपण स्टिच करून घेऊ। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। हे पहा मी आता स्टिच केलेला आहे। आता बरोबर मधोमध कट करून घेते। थोडंसं नॉच मारायचं दोन्ही साईडनं आणि हे उलटून घ्यायचं अशा प्रकारे आणि 1/2 इंचावर मार्किंग करून घेते। 1/2 इंचाचा गॅप ठेवून आणि तिथे पोटली लावून घ्यायची। वरनं दाब टीप देतानाच पोटली अटॅच करायची वन साईडने। हे पहा अशा प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत पोटल्या। खूप इझी आहे आणि दिसतेही खूप सुरेख स्लीव्ज ही। अशा प्रकारे आपण अटॅच करायचे आहेत हे पोटली। आणि तुम्हाला हे व्हिडिओ असे आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्सवर विचारा की कोणते डिझाइन वगैरे पाहिजे असेल तर मी नक्की सांगेल तुम्हाला। हे पहा अशा प्रकारे अटॅच करायचं आहे। हे आपलं आता लास्टची पोटली अटॅच करून घेऊ आपण खाली। खूप इझी आहे। आता एका साईडनं आपण पोटली लावलेली आहे, एका साईडनं फक्त दाब टीप द्यायची आहे। अशा प्रकारे आपलं पोटली लावून झालेलं आहे स्लीव्सला। आता आपण खालची हाफ सर्कलची डिझाइन करून घेऊ। त्यासाठी मी कॅनव्हासवर मार्किंग करून घेत आहे। हे पहा 1.5 इंचाचं मी बरोबर रुंदी 1.5 इंच ठेवून हे केलेलं आहे हाफ सर्कलचं। हे अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आपण हाफ सर्कल बरोबर। मी सेपरेटच हाफ सर्कल काढून घेतलेला आहे की जेणेकरून एकसारखे सगळे हाफ सर्कलचे ही यायला डिझाइन यायला। अशा प्रकारे आता आपण अस्तरवर एक्स्ट्रा घेऊन त्याच्यावर अटॅच करून घेऊ का। हे पहा आता बरोबर आपण तिथं जॉईन करून घेऊ। काटाच्या वरती आपण हे करायचं आणि स्टिच करून घ्यायचं बरोबर मार्किंग केलेलं आहे तिथे आणि उलटून द्यायचं अशा पद्धतीने। खूप इझी आहे, काहीच अवघड नाही। अशा प्रकारे आपण हे करायचं आहे।
ती कॅनव्हास पट्टी ही 1.5 ते 2 इंचाची घ्यायची आहे. मी 2 इंचाची घेतलेली आहे. अशा प्रकारे बरोबर त्या हाफ सर्कलवर मार्क केलेलं आहे तिथं बरोबर स्टिच करायचं. टाचण्या लावूनच घ्यायच्या की जेणेकरून इकडे तिकडे सरकू नये, यासाठी म्हणजे फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. सध्याला असेच ट्रेनिंगचे स्लीव्ज आलेले आहेत, खूप छान वाटतं. स्लीव्ज कशी वाटते ते सांगा, नक्की लाईक करा. तसंच हे करू नका, लाईकची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते. ओके, अशा प्रकारे झालेलं आहे. आपण स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण कट करायचं आहे. आणि हे कट करून झालं की नाही उलटून द्यायचं, कॅनव्हासचं आतमध्ये घालवायचं. ते पहा अशा प्रकारे, आणि वरनं स्टिच करायचं. नाही स्टिच केलं तरी चालते, पण स्टिच केलेलं फिनिशिंगमध्ये दिसतं, यासाठी करायचं. हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे आपलं. हे स्टिच करून घेते. हे झालेलं आहे स्टिच करून. आता आपण पोटली ही दुसऱ्या साईडला हात शिलाईने स्टिच करून घे, म्हणजे जॉईन करायचं आहे. दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या. अशा प्रकारे हात शिलाई करायची आहे. हे पहा, 4 पदर धागा घेऊन मी स्टिच करून घेत आहे. हात शिलाई करून सर्व पोटली त्या अटॅच करून घ्यायच्या दुसऱ्या साईडनं हात शिलाई करून. हे पहा अशा प्रकारे. खूप सोपी पद्धत आहे, इझी आहे, काही अवघड नाही आहे. आणि दिसते ही सुरेख, एकदम मस्त वाटते. काठपदर साडीला तर एकदम छान दिसणार. हे पहा झालेलं आहे. आता स्लीव्ज कशी वाटते पहा. स्लीव्ज मस्त एकदम युनिक ट्रेंडिंगची स्लीव्ज आहे. आणि तुम्हाला ही करायला खूप सोपं जाईल, अवघड काहीच नाही आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. पहा ही झालेली आहे स्लीव्ज. तर चला मग, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.